साठी यांच्या संवेदना शिल्लक राहिल्या आहेत। दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात। निधी जो आहे त्याच्यामध्ये हजारो कोटी रुपये पडून आहेत। महाराष्ट्राचा निश्चितच त्याच्यावर अधिकार आहे, परंतु गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये झालेलं प्रचंड नुकसान, महापूर आला त्याच्यामध्ये झालेलं प्रचंड नुकसान, जमिनी वाहून गेल्या, विहिरी ढासळल्या, कृषी उपयोगी साहित्य सगळं वाहून गेलेलं, फळबागा उद्ध्वस्त झाल्या। याच्या पाहणीसाठी केंद्र सरकारचं 2 वेळा पथक येऊन गेलं, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र सरकारनं मदतीसाठी अजून केंद्र सरकारकडे प्रस्तावच पाठवलेला नाही, अशी माहिती केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनी लोकसभेमध्ये दिली। हा सरळ सरळ राज्य सरकारचा बेजबाबदारपणा आहे आणि याच्याबद्दल आता मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। केंद्र सरकारचं पथक 2 वेळा येऊन गेलं आणि राज्य सरकारची मागणी तिथं जात नसेल, प्रस्ताव जात नसेल, तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकारकडून एक तर राज्य सरकारवर दबाव आलेला आहे की हा जो एनडीआरएफचा निधी आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बिहार आणि पंजाबसाठी वापरलेला आहे, आता पैसे आमच्याकडे शिल्लक नाहीत, तुम्ही प्रस्ताव पाठवू नका, असा राज्य सरकारकडे दबाव आलेला असला पाहिजे, अथवा राज्य सरकारच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रस्ताव गेलेला नाही, याचा खुलासा झाला पाहिजे। राज्यातला शेतकरी एका बाजूला मदतीसाठी टावं फोडत असताना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना, शेतकऱ्याला मदत करायचं राहिलं दूर, त्याचा जो हक्काचा निधी आहे तो सुद्धा जर त्याला मिळत नसेल तर याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे। अन्यथा ग्रामीण भागामध्ये जेव्हा आता इथून पुढे मुख्यमंत्री दौऱ्यावर जातील त्यावेळी शेतकरी त्यांना जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही।